पुण्यातील मावळमध्ये कुंडमाळा या गावातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं काही पर्यटकांचा नदीत बुडून मृत्यू झालाय। रविवारी दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं आहे। या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 38 जणांना वाचवण्यात बचाव पथक व पोलिसांना यश आलं आहे। दरम्यान या घटनेवरून सामान्य जनता व विरोधी पक्षांनी सरकार तथा प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अशा पुलांची तपासणी का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे। या संदर्भात राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे। ही पोस्ट नेमकी काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही पोस्ट केली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला। त्यात अनेक जण वाहून गेले आणि काही जण मृत्युमुखी पडले। नक्की हानी किती झाली याचा अंदाज आला नाहीये। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली। हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही हा प्रश्न आहेच। जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की बचाव कार्य वेगाने सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे। परंतु मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी तर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरता बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणं असं काही नियोजन करता येत नाही। बरं, प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून घेता येत नाहीत का? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग, पण राज्याला काय उपयोग आहे असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। पुढे त्यांनी लिहिलंय की लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा। अशा धोकादायक ठिकाणी जाताना आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं। अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही, पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क राहायला हवं। आता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरात पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरू झाल्या आहेत। या सगळ्यात सरकारनं आता तरी युद्ध पातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पाहावं, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे। दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी आता चौकशी केली जाणार आहे। त्यातून पुढे काय कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातील अशाच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।